सुबह 9 बजे 1500 किलोमीटर्स आणि अबाउट 24 आवर्स ही जर्नी राहणार आहे. आणि या 24 आवर्स मध्ये मी बसलेलो A1 क्लासमध्ये. A1 इथं तास झाला इथं झोपला, कोण पण आलं नाही. नाईट शो सुरू झाला ना, पळायच्या तयारीत राहा. मोठा ना वेळा सोलापूर गड्ड्यामधून आणलाय. अरे भैया, हर एक ट्रिप प्लॅन नसतात की नेक्स्ट मंथ इथं जायचं अँड ते ट्रिप होणार. कॉलेजचं सेमिस्टर माझं एकदम खराब गेलं. जुलैमध्ये एक मंथ पूर्ण सुट्टी होतं. ते सुट्ट्या वेस्ट करून कॉलेजमध्ये तेच बोरिंग डेज, बोरिंग लेक्चर्स, पूर्ण टायर्ड झालतो. मग काय, मला पाहिजे होतं एक्सप्लोरेशन आणि तुम्हाला एंटरटेनमेंट. तर मस्त हेडफोन लावा आणि चला माझ्यासोबत लँड ऑफ योगा कोयंबतूर. आता मी चाललो माझ्या नेक्स्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशनला, जे की आहे तमिळनाडूमध्ये स्थित आदियोगी शिवा स्टॅच्यू. बट तिथे जाण्यापूर्वी ना मला इंडियाज वन ऑफ द मोस्ट लॉंगेस्ट ट्रॅव्हल जर्नीला फेस करावं लागेल, जे की आहे अप्रॉक्स 1500 किलोमीटर्स आणि अबाउट 24 आवर्स ही जर्नी राहणार आहे. आणि या 24 आवर्स मध्ये तुम्हाला पूर्ण जनरल पासून ते हाय क्लास कंपार्टमेंट्स हे एक्सप्लोर करून दाखवणार आहे. आणि इथे कशा टाईपचे लोक असते, तर कशी लँग्वेज चेंज होत राहते, सगळं बघू म्हणून. तर इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला ह्या ट्रिपची एक खास गोष्ट सांगा म्हणलं तर ते आहे की हे ट्रिप फक्त एक दिवस आधी ठरलंय. हो, उद्या जायचं आणि आज ठरलं. ते म्हणतात ना, अनप्लॅन ट्रिप्स आर वे मोर मेमोरेबल दॅन प्लॅन ट्रिप्स. आणि बघता बघताच ट्रेन स्टेशन पासून डिपार्ट झाले. सगळ्यांमध्ये फुल जोश. बट हे लेवल ऑफ एनर्जी फक्त स्टार्टिंग 100 किलोमीटर्स पर्यंत होती. Well, after a lot of preparation, confirmation, examination, we got to know की ट्रेन लास्ट स्टेशनला 2 तासांनी लेट पोहोचणार आहे. तर लाईक मी का AC कंपार्टमेंटमध्ये आला. A1 म्हणते त्याला. आणि ॲज कम्पेअर्ड टू अदर स्लीपर AC कोचेस इथं लाईक लई शांत असते. शांत म्हणजे शांत, एकदम शांत. मी बसलेलो A1 क्लासमध्ये. दोपहर 2:45 बजे तास झाला इथं झोपला, कोण पण आलं नाही. पूर्ण एक तास झोपला इथं. आता दुपारचे नाही, संध्याकाळचे वाजले 5. किती वाजले तरी बघू, टाइम बघू. टाइम 12 तास झालो कंटिन्यू ट्रेनमध्ये. आपण कुठल्या स्टेशनला आता? काय माहित मला झोप आलं. मला घरी जाऊ वाटायलंय. एवढ्यामध्ये अजून बाकी आहे 12 तासाचा प्रवास बाकी आहे अजून. 12 तास. टाइम कसं ना कसं तर काढून 3 तासानंतर बँगलोर स्टेशनला पोचला. तर फायनली वी आर इन बेंगलोर. बेंगलोर KSR मेन सिटीमध्ये आला. आणि ट्रेनचं फूड अवॉइड करावं म्हणून आम्ही ऑलरेडी झोमॅटोवरून फूड ऑर्डर केलेलं, जे की येणार होतं बँगलोर स्टेशनला. आणि एक्झॅक्ट ट्रेन पोचण्याच्या अगोदर झोमॅटो डिलिव्हरीवाला आमची वाट पाहत होता. कसं ते टपून बसला आम्ही ते खायला. रेल्वेचं जेवण म्हणजे वॅक झालता आम्हाला. रेल्वे पुढीच. तर सगळं जेवण वगैरे करून मजा मस्ती करून आम्ही विचार केलो की ट्रेनच्या अप्पर क्लासला पण एक्सप्लोर करावं. तर हे जे आहे सगळ्यात एक्सपेन्सिव्ह कोच आहे या ट्रेनमधली. आता आपण आलो तर बेसवाली रूम आहे. आता इथं बघू शकता. तर ही अशी पर्सनल स्पेस आहे. ओके. सुबह 9 बजे. तर एक्झॅक्टली आफ्टर 24 आवर्स, जे की 8:50 AM ला आम्ही इथे पोहोचलो. 1500 किलोमीटर्स ट्रॅव्हल करून आम्ही खूप थकलेलो. सो वी टूक अ स्टे इन नियर बाय हॉटेल. तर 24 आवर्स ट्रॅव्हल नंतर आत्ता किती 7 वाजता उतरलो.
स्टेशनमधनं तिथं गर्दीमुळं व्हिडिओ दाखवलं नाही. जेवढं जल्दी जातो तेवढं बस रिकामी भेटते आणि जेवढं बस रिकामी भेटते तेवढं चांगलं जाऊ शकतो आणि जेवढं चांगलं जाऊ शकतो तेवढं चांगले फोटोज येतात आणि जेवढं चांगले फोटोज येतात तेवढं चांगलं पोस्ट होतात. रूमचे 1800 पे करून आम्ही निघालो ब्रेकफास्ट करायला. तर आपण आता निघणार आहे असं एकदम तयार होऊन असं तयार झालो म्हणजे आमच्या सोबतचे विठ्ठल, कमलेश, डीजे, मल्हारी, ॲक्टिवेट किंग आता निघणार आम्ही पूर्ण आधी होगी. आता पहिला तर आम्ही नाश्ता करून घेणार आहे, मग खाऊन ते 14D बसने जाणार. चांगला निघाला भाषा समजत नाही, आडीम पिडीम शिवाय द्यायला सगळे कोणाला समजत नाही. इथं आपण एखादा शिवी जरी दिली ना, असं तर शिवी दिली त्याला काहीच कळत नाही. असं तसं आपल्याकडे शिवीचं ब्लॉग त्यांनी पण तमिळ मध्ये जर शिवी दिले तर मला येतंय मला येतंय म्हणून सगळ्या भाषेतला शिवी कळून घ्यायचा अगोदर, त्यानंतरच बाकीचा हळद खेळायचं. कसं म्हणते रे भाई एवढं सगळं जेवलं आणि खर्च किती झालं रे? फक्त 200 300 धरून ना सगळे मिळून 300 फक्त 300 भाई, फक्त 300 एकदम. असं असतं सांगायला हे भारी आहे तेवढंच कडू सोलापूर सारखं पाहिजे म्हणलं काय नाही रे. मग फिरायला आल्याने वाटावं ना असं घेतल्यावर. वाटला मला. मग कसं ना कसं एका रिक्षामध्ये 6 जण आम्ही कोंबून निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉपला, जे की आहे GD कार म्युझियम. रिक्षा ठरवलं 150 रुपये म्हटलं. थोडं पुढं आल्यावरती मी म्हटलं 150 रुपये एकट्याचे. अरे काय 5 किलोमीटर 4 किलोमीटर आहे, हा 3 किलोमीटर आहे. भाई तर नाश्ता करून नाही का आम्ही डायरेक्ट एका रिक्षात 6 जण कोंबून बसून त्याच्या रिक्षासोबत त्यांनी तमिळ तेलुगूमध्ये भांडायला आमच्यासोबत, आम्ही त्यासोबत हिंदी मराठीमध्ये फुल गालीगलज करून त्याला शेवटी 3 किलोमीटरचे 150 रुपये 6 जणांना दिलं. परवडलं का नाही आम्हाला माहित नाही, त्यांनी तर रडारडी केला. आम्ही काय केलो प्लॅन माहिती का? आम्ही काय केलो, आम्ही व्हिडिओ काढलाय म्हणलं त्या भाड्याला त्या रिक्षावाल्याला. मग त्यानं काय केलं, व्हिडिओ म्हणलं ना घाबरला. मग आता बरोबर आमच्याकडनं 150 रुपये घेतला त्यानं. असं आम्ही प्लॅन करतो सोलापूरच्या. मग आता आलो सायन्स सेंटरला. सायन्स सेंटर ओल्ड कार म्युझियम, जे जुने 90sचे ॲम्बॅसेडर कार आहेत, स्पोर्ट्स कार आहेत, सगळे त्याचे म्युझियम आहे. इन शॉर्ट सायन्स सेंटर अँड कार म्युझियम आहे तिथं GD. अँड हे अशी आपली थोडीशी स्वागत. खाली आम्ही तिकीट घेतलं जे की 175 पर पर्सन आहे आणि ह्याच्यात 6 जण असे काय तर तिकीटचे प्राईज आहे. आणि आम्ही यातले घेतले कार म्युझियम आणि सायन्स म्युझियम. आणि आमचे तिकीट काढले तर DJ सागर. ह्याने फोन पे केले लगेच सगळ्यांकडनं. कोणाकडनं 1 रुपये सोडायचं नाही. इंडिव्हिज्युअल फोन पे करून घेतलो. जुन्या गाड्यांसाठी नाही का, जुन्या गाड्यांचे एवढे सारे कलेक्शन आहेत, एकदम रेअर जे असं कार एन्थुसियास्ट आहेत ना त्यांच्यासाठी तर असं काय सांगा, असं एकदम गोल्डन प्लेस असणार हे. कुठं बघू कुठं नाही असं वाटतं. कार एकदम काय कलेक्शन आहे तुम्हाला.
सध्या आम्ही थोडीशी ब्रेक घेतलो आणि आता आपण चाललो आता इथं सागर सायन्स सेंटरला. सागर भाऊ बड्डेच्या दिवशी नाराज झाले. आता सांगत असते का नाही माझा भाऊ फोटो काढ म्हणून म्हणीच नाही भाऊ. डायरेक्ट नाराज व्हायला बोलायचं. नाराज झाला भाऊ. बोलायचं बंद करायला डायरेक्ट तर आता सायन्स सेंटर एक्सप्लोर करतो. बघू. अबे मोठा नाही भैया, सोलापूर गड्ड्यामधून आणलाय. आणि हे काही एक ऑप्टिकल इल्युजन होतं. बट आय सजेस्ट की यू मस्ट ओनली सी कार म्युझियम. बाकी सायन्स सेंटर तर काय एकदम बोरिंग आहे. मला तर काय तेवढं छान वाटलं नाही. इट वॉज ऑल रिलेटेड टू 11-12चे कॉन्सेप्ट्स. आता डायरेक्ट म्युझियम नंतर आपण डायरेक्ट बस स्टँडला आलो. बस स्टँडवरनं आता 40D ची बस पकडून ईशा फाउंडेशनला. तर 1 तासाच्या बस प्रवास नंतर ते एकदम कसली बस होती. ST परवडली आपल्या सोलापुरातली तसल्यापेक्षा. आणि शेवटी इथं पोचलो आम्ही. भाई तर फायनली इथं येऊन सगळे फोटोशूट करून दर्शन करून एकदम सगळं झालं. आता फक्त आता काय तर खायला जाऊन संध्याकाळी येऊन हे नाईट शो लेझर जे की लेझर शो 7 वाजता चालू होते तेव्हा भेटू. पण 1 नंबर फोटो काढलेले आहेत. सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा आणि आमच्या सगळ्याच्या चॅनलला तर विसरू नका सबस्क्राईब करायला. माझं सबस्क्राईब करायची गरज नाही, फॉलो करा. मी इंस्टाला आहे. रात 7:45 बजे. लाईट शोला लेझर शो जे की असणार अर्धा तास, मोस्टली अर्धा तासाचे असणार. बघू ते बघून नीट रूमला. He transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expanded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation. हे बघा, ही मूर्तीवरती इतने प्रोजेक्शन्स पडते. तर पद्धतशीर काय लाईट शो, लेझरची लाईट शो बघून झाली. तसं घरी चाललो. 1 नंबर मजा आलेले आहेत. तुम्ही पण एक दिवस येऊन ट्राय करा. असं गुजबम्स येत पाय अंगावर. आम्हाला वाटलं नव्हतं नाईट शो सुरू झाला ना पळायच्या तयारीत राहायचं. आम्हाला वाटलं होतं 10 मिनिट बघून निघून जावं, पण जसं चालू झालं ना असं उठायचं मनच झालं ना. एकदम अशी मग थोडीशी मजा मस्ती करून आम्ही रिटर्न आलो आमच्या रूमला. आणि तिकडे आमचे खूप सारे तमिळ फ्रेंड्स पण झालेले, बट त्यांना आम्ही फ्रेममध्ये घेऊ शकलो नाही कारण फोनची चार्जिंग जस्ट 1% वर होती. अँड द व्हेरी नेक्स्ट डे आम्ही रिटर्न निघालो सोलापूरला. सो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकॉन.